म्हणतात, माणसाचं नशीब कोण बदलू शकतो? कधी कुणी विचारतं, माझं भाग्य असंच आहे का? पण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा होते, तेव्हा भाग्य काय, संपूर्ण जीवनच बदलून जातं. पण स्वामी समर्थ नशीब बदलतात, फक्त त्या एका अटीवर. तर ती अट कोणती? सगळ्यात पहिलं आपण एक छोटीशी कथा पाहूया. एक छोटंसं गाव, पंढरपूरच्या रस्त्यावर असलेलं, जिथं राहायला एक साधा माणूस आणि शेतकरी. पण काळानं त्याच्याकडे दुर्लक्षच केलं होतं. पाऊस येईना, पीक जळाली, घरात भाकरी सुद्धा मिळणं अवघड झालं. तो रोज म्हणायचा, देवा मी काय पाप केले, माझं नशीब एवढं कठोर का आहे? एका दिवशी गावात कुणीतरी सांगितलं, अरे अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी जा, स्वामी समर्थ नशीब बदलतात. तो हसला, माझं नशीब कोण बदलणार? पण मनात कुठेतरी एक आवाज होता, जा प्रयत्न तरी करून बघ. मग काय, घरातून निघाला. पायात चप्पल नव्हती, खिशात पैसे नव्हते, मनात एकच आस होती, स्वामी समर्थ माझं आयुष्य बदला. रात्री चालत चालत तो अक्कलकोटला पोहोचला. तिथे मंद वारा वाहत होता. स्वामींच्या मठात शांत वातावरण होतं. तो मंडपात गेला आणि समोर स्वामी समर्थ बसले होते, भव्य, तेजस्वी आणि डोळ्यांमध्ये असीम करुणा घेऊन. त्याने नम्रपणे म्हणाला, स्वामी माझं नशीब खूप वाईट आहे, कृपा करा. स्वामी समर्थ थोडे हसले. त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले, नशीब कोण बदलतं हे विचारतोयस? नशीब तू स्वतः बदलू शकतोस, पण त्यासाठी एक अट आहे. ती अट म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, आणि त्यासोबतच मेहनत. तो चकित झाला, स्वामी श्रद्धा आणि सबुरी म्हणजे काय? स्वामी समर्थ म्हणाले, श्रद्धा म्हणजे विश्वास, मी आहे, माझं रक्षण होतंय, असा अढळ विश्वास. आणि सबुरी म्हणजे धैर्य. वेळ लागत असेल तरीही थांबून राहणं, तक्रार न करणं, या दोन गोष्टी जर तुझ्यात आल्या तर नशीब बदलणं म्हणजे खेळ आहे बाळा. तर तो शेतकरी माठाबाहेर आला. काही जादू घडली नाही, पण त्याच्या मनात एक ठिणगी पेटली होती. तो गावाकडे परत आला. पुन्हा शेतात काम सुरू केलं. रोज सकाळी स्वामींचं नाम घेत राहिला, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महिने गेले, पाऊसही आला नाही, पण नामदेव काही थांबला नाही, तो शेतकरी काही थांबला नाही. एक दिवस पाऊस आला, पिकं हिरवी झाली आणि हळूहळू आयुष्य बदलायला लागलं. एका सकाळी तो गावात बसला होता, तेव्हा एक अनोळखी माणूस आला. म्हणाला, मी शहरातून आले, तुझ्या शेतातलं पीक पाहून मला आवडलं, मी दरवर्षी तुझं उत्पादन घेईन. त्याच्या डोळ्यात पाणीच आलं आणि त्याला जाणवलं, स्वामी समर्थांनी माझं नशीब खरंच बदललं. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू हार मानतोस तेव्हा नशीबही थांबतं, पण जेव्हा तू प्रयत्न करत राहतोस, श्रद्धेने चालतोस, तेव्हा नशीब पुढे जागतं. नशीब हे तुझ्या पुढे झुकतं. स्वामी समर्थ कधीही हात जोडून मागणाऱ्याला रिकामं पाठवत नाहीत, पण एक अट मात्र कायम असते, संपूर्ण विश्वास आणि सबुरी. आजच्या या युगात जो व्यक्ती दररोज स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि काळावर विश्वास ठेवतो, त्याचं नशीब नक्की बदलतं. स्वामी समर्थ आपल्याला परीक्षेत टाकतात, पण एकटे सोडत नाहीत. ते पाहतात आपण श्रद्धा ठेवतोय का, की फक्त चमत्कारच शोधतोय. स्वामी समर्थ तुमचं नशीब नक्की बदलू शकतात, पण त्यासाठी श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म या 3 अटी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या मागे आहेत, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.